4 षटकांची ही मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. राज आणि त्यांच्या सोबतीला या स्पर्धेची खऱ्या अर्थानं पहिली 50 ज्या फलंदाजानं लगावली. अर्धशतक कंप्लीट केल्याच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये अर्थात सनी शिंगळे हा फलंदाज आपण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहताय. पहिलाच बॉल फुल लेन्स आडव्या बाटनं फोर्स केला. फटका चांगला. पहिल्याच बॉलवरती राज निरगुडाच्या बाडमधून चेंडू सीमा पार चौकार. पहिल्याच बॉलवरती 4 धावा ज्या मात्र येताना आपण पाहिला. चिन्मय हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो, जिथे राजच्या बाडमधून चौकार जो मात्र आलेला आहे. टीमचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालं. चिन्मयचा हा बॉल बॅट आणि पॅड मधने फटका दमदार. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा के साथ साथ घटा के संग संग षटकार. अवेलेबल नाही आहे. चेंडू सी मा रेषा पार. वन मोर बिग हिट चौकार. चौदा धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळतीये. टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा या संघानं बॅटिंग स्वीकारली आणि बॅटिंग करत असताना राज निरगुडा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. अप्रतिम फटकेबाजी. 3 बॉलवरती 3 मोठे फटके, 2 चौकार, 1 षटकार. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. स्टेप आउट झालेत. फटका दमदार. एका टप्प्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मोर 4. 4 धावा चौकार. ऑन बोर्ड. मेंढंडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना 4 बॉलवरती 4 मोठे प्रहार. ओहो, इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग जुळलंच नाही. या बॉलवरती ही सिंगल आली. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 19 धावा धावफलकावरती. एकोणावीस धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे मेंटेंटरी पॉवर प्लेच्या षटकामधला, जिथे भरपूर मार पडला गोलंदाज चिन्मयवरती. 19 धावा धावफलकावरती स्ट्रायकिंग एंड वरती. सकाळच्या सत्रामध्ये ज्याच्या बाडमधून या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक. फुल टॉस बॉल. सनी साडी. सनी शिंगळेचं आक्रमण. शेवट देखील या ओव्हरचा केलाय गोड. शेवटच्या बॉलवरती ठोकला हा चौकार. 4 धावा.
23 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जर आपण पाहिली, शिवशंभो कोलीवाडा नेवालपाडा हा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर तुफानी फटकेबाजी आपण पाहिली. राज निरगुडा आणि त्याच्या सोबतीला सनी शिंगळे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सॅम येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती जिथे पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं, 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सॅम, फलंदाज तयार राज. सॅमचा पहिलाच बॉल स्ट्रेट बॅट न फटका सजवला, स्ट्रेट टू द फिल्डर. क्षेत्ररक्षकाकडून झाली थोडीशी चुकी आणि या खेळामध्ये नाही चुकीला माफी. झेल सुटलाय आणि चेंडू जर आपण पाहिला तर बाउंड्री आहे की बाउंड्रीच्या आतमध्ये चेंडू ढकलण्यात आलं हे पाहण्यासाठी आमची टेक्निकल टीम देखील सज्ज झाली आहे. फील्ड झाली, त्याची झेल सुटला आणि त्यानंतर स्वप्नील पोटे षटकार. आम्ही या ठिकाणी चेक केलेला आहे. पीटर त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या हाताला चेंडू ब्रश झाला आणि प्रॉपरली डायरेक्टली जर आपण पाहिलं तर लॉबीवरती, लॉबीच्या बाहेर हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. 6 धावा या बॉलवरती. षटकार जो मात्र येताना आपण पाहिलेला आहे. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जोडल्या जातात 29 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपण पाहिलेल्या आहेत. सॅम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल खेळत असताना दुसऱ्या ओव्हरचा राज निरगुडा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधनं हा ह्यूज सिक्सर आपण पाहिला. अप्रतिम फलंदाजी जिथे त्याने 6 बॉल फेस करत असताना 25 धाव्यांवरती आतापर्यंत तो नॉट आउट खेळतोय. सुरुवात चांगली झाली या मॅच मध्ये. शिवशंभो कोलीवाडा नेवालपाडा हा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना सॅम तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. राज निरगुडा सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंड वरती. चांगला बॉल इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव या बॉलवरती आली. टीमची टोटल आता आपण पाहिली तर 30 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सनी शिंगळे आतापर्यंत 1 बॉल त्यांना फेस केला. 4 धावा त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहताय राज निरगुडा, ज्याच्या बॅटमधनं 7 बॉल तो खेळला आणि तब्बल 26 धाव्यांवरती तो नॉट आउट आहे. सॅम पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंड वरती. सनी
ओहो फुल लेनचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न बाटाने बॉलचा कनेक्शन झालाच नाही फेकलाय डॉट बॉल गोलंदाज सॅमनं अप्रतिम चेंडू जो मात्र आपण पाहिलेला आहे जिथे फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर कनेक्शनच झाला नाही तिथे निर्धाव चेंडूची सांगता जी मात्र होताना आपण पाहिलेली आहे 30 धावा फलकावरती आहे सॅमचा हा बॉल बाटन पाड मध्ये फटका दमदार डीप मिड विकेटला खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने चेंडू सीमा पार षटकार छत्तीस धावा फलकावरती गुड स्टार्ट टीम शिवशंभो कोलीवाडा नेवालपाडा काय अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते त्यावेळेस लाईन लेंथ चेक केली जाते ऑब्स्टिकला सोडून जाणारा हा बॉल आपण पाहिला पंच आमच्याकडे वळतात दर्शवला की चेंडू वाईट आहे एक अतिरिक्त धाव आणि धाव फलक आता पुढे जाईल 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात स्टील 2 टू गो दोन चेंडूची फेकी अजूनही शिल्लक आहे बिग हिट केला फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे पीटर त्या ठिकाणी त्याच्याकडनं झाली थोडी मिस्टेक आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतं त्याचा रिबॉट धावा 4 चौकार एक्केचाळीस धावा फलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा कॉल आणि बॅटिंग अप्रतिम या मॅच मध्ये होत असताना फलंदाज तयार अंतिम बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न चेंडू थोडा खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी शेवटचा बॉल फेकलाय गोलंदाज सॅमनं डॉट 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये टीमची टोटल जर आपण पाहिली तर 41 41 धावा फलकावरती एक्केचाळीस धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या ओव्हर साठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अभय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो इथून कमबॅक करण्याची गरज आहे टीम किसळ संघाला कारण 2 ओव्हर मध्ये धावा भरपूर बनवलेल्या आहेत पहिल्या ओव्हर मध्ये कमालीची फटकेबाजी राहिली राज निरगुडाची आणि या ओव्हर मध्ये आपण पाहिला द सनी शिंगले शो कमालीची फटकेबाजी आपण पाहिली 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती राज निरगुडा हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती 41 धावा धावफलकावरती आहेत पहिलाच बॉल वेस्ट ऑफ फाईट यस इट इज बीमर आणि टीमची टोटल या एक्स्ट्राच्या स्वरूपाने पुढे जाईल जाऊन पोहोचले ती 42 या धावसंख्येवरती पुढील बॉल फ्री हिट उघडा डोळे पहा नीट राज निरगुडासाठी बॉल आहे फ्री हिट शॉर्ट पिच बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पडल्यानंतर भरपूर सारी उसळी या बॉलला घेतली आणि त्यानंतर परत दर्शवलं की चेंडू आहे व्हाईट बॉल फ्री हिट कंटिन्यू आहे एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल टीमची टोटल जाऊन पोहोचली 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात अभयचा हा बॉल फटका चांगला डीप मिड विकेटला वीरेंद्र सेवाग व सचिन तेंडुलकर स्टँडला दिली सलामी बॅटर राज निरगुडाच्या बाडमधून 1 more 4 चौकार (47) 47 धावा धावफलकावरती आहेत कमालीची बॅटिंग जी मात्र पेश केली जाते टीम शिवशंभो स्पोर्ट्स क्लब
कोलीवाडा नेवालपाडा फटका फसला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक जॅच करतोय. पकडला जाईल की सोडला जाईल हा झेल. सोडला गेलाय आणि पाहता पाहता या बॉल वरती 2 धावा ज्या मात्र एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, नाईस कॉलिंग ऑल्सो. 2 धावाला टीमची टोटल 49 49. सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच ज्यावेळी सुरू होता तिथे देखील राज निरगुडाला 3 जीवदान मिळाले होते आणि त्यानंतर कमालीची फटकेबाजी तिथे आपण पाहिली. आणि या मॅच मध्ये देखील त्याचा एक झेल तुम्ही सोडला आणि तो कितपत महागडा ठरेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ओहो, लाईन चांगली, हार्ड लेन डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू आणि वेगावरती स्वार होऊन हाताळलेला हा बॉल जो आपण पाहिला गोलंदाज भैचा. 49 धावा धाव फलकावरती आहेत. फलंदाज तयार. राज बिग हिट केला, हेलिकॉप्टर उडवला, फटका दमदार जसप्रीत बुमराह आणि त्याचबरोबर हार्दिक पांड्या स्टँडच्या वरून खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. फलंदाजाचं नाव आहे राज निरगुडा. 1 मोर बिग हिट, षटकार. षटकाराला टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 55 धावा. शॉर्ट पिच, वेट अँड वॉच, नो प्लस. चेंडू सी मा रेषा पार. नो प्लस 6, 7 धावा. आधीच कर्जबाजारी, त्याच्यामध्ये हा उष्णा शेजारी. चेंडू षटकारासाठी फरार. षटकार. देवीदासजी सुरोसे, समीर सुरोसे, त्याचबरोबर सोमनाथजी ढोळे. आपण मुख्य मंचावरती यायचं. त्रिमूर्ती ऑफिशियल चषकाच्या वतीने आपण तुमचं सहर्ष स्वागत करू. 62 धावा धाव फलकावरती आहेत. काय बॅटिंग करतोय राज निरगुडा. अप्रतिम फलंदाजी, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 13 बॉल त्याने फेस केले. 44 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आहेत. दुसरी 50 कंप्लीट होईल का या स्पर्धेची. फटका इथे फसला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येईल का, पकडला जाईल झेल आणि पहिला धक्का फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. फ्री हिटचा बॉल इथे जीवदान पुन्हा एकदा मिळतो राज निरगुडाला. एक धाव या बॉलवरती आली. टीमची टोटल जर आपण पाहिली तर फलकावरती जोडल्या जात आहेत 63 धावा. धावा धाव फलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर मधला. का बॅटिंग झाली मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा कॉल आणि त्यानंतर फलंदाजी राज निरगुडा, सनी शिंगळे. फुल टॉस वरती फुल टोल. शेवटच्या बॉल वरती सनी शिंगळेच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. एकोणसत्तर धावा धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. सकाळच्या सत्रामध्ये याच 2 फलंदाजांनी 90 धाव्यांची भागीदारी केली होती 5 षटकात. आतापर्यंत 3 ओव्हर कंप्लीट होतात. 69 धाव्यांची भागीदारी या मॅच मध्ये देखील. म्हणजे सकाळी नाश्ता करत असताना काहीतरी मस्त खाल्लं असेल आणि दुपारी ज्यावेळेस जेवण केलं असेल बोमलाचा रस्सा आणि भात, काम फिट. एकोणसत्तर धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. अनिकेत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी राज निरगुडा हा फलंदाज आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहता. तो आतापर्यंत 45 धाव्यांवरती नॉट आउट आहे. म्हणजे सकाळी सनी शिंगळेने 50 लगावली. आता राज निरगुडाची बारी. तो 50 कंप्लीट करेल का.
हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 69 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत हा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटनं तयार होतोय. पहिलाच बॉल, राज निरगुडानं देखील आपली 50 आता कंप्लीट केली आहे. काय बॅटिंग केली आहे भावा, ठोकलाय 1 मोर 6, 6 धावा. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम. बॅट वर करायचे राज. काय फलंदाजी पाहायला मिळते या फलंदाजाकडून. तब्बल 15 बॉल त्याने फेस केले. 51 धावेंवरती तो नॉट आउट खेळतोय. 5 षटकार, 4 चौकार, 340 चा स्ट्राइक रेट. अप्रतिम फलंदाजी, म्हणजे प्रत्येक बॉल वरती आपण आक्रमण पाहिलंय राज निरगुडाच्या. काय फलंदाजी केली आहे या फलंदाजानं. 75 ऑन बोर्ड, 75 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला. एक धाव या बॉल वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 76 धाव संख्येवरती. 76 ऑन बोर्ड दिस टाइम टीम शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा. अप्रतिम फटकेबाजी, 76 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल सनी शिंगळे, ज्यानं 6 बॉल आतापर्यंत फेस केलेत. त्याच्या बॅटमध्ये धावा आल्यात 20. फलंदाज तयार, तयार गोलंदाज अनिकेत. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कॅट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कनेक्शन झालाच नाही. एक लाईन चांगली होती. निर्धाव चेंडूची सांगता जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. 76 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूंची फेकी पहिल्या डावामधली शिल्लक आहे. अनिकेतचा हा बॉल, फटका इथे चांगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका टप्प्यावरती चेंडूला उचललं जात आहे, फेक केली जाते. या कालावधीमध्ये 1 धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. 77 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. स्टील 2 टू गो, म्हणजे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावामधले फलंदाज तयार. राज निरगुडा हा फलंदाज पाहतोय आपण. इम्प्रेस केलं या फलंदाजीने आजच्या दिवसामध्ये. षटकार चौकारांची भाषा तो बोलतोय. 1 मोर बिग हिट येईल का, मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल, स्वतः अनिकेत आला कॉटन बोल्ट. फलंदाज बाद लागतोय. हा पहिला धक्का. राज निरगुडा याच्या विस्फोटक पारीचा अंत. फलंदाज बाद. टीमचे कर्णधार दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मयूर भालके हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 77 77 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल पहिल्या डावामधला शिल्लक असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेतला आपण पाहताय. स्ट्रायकिंग एंडवरती संघाचा संघनायक मयूर भालके. इथे लाईन जर आपण पाहिली तर लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये होईल ऍड. आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती 78 या धावसंख्येवरती. स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल, फलंदाज तयार. ओहो, इथे विकेट घेण्याचा प्रयत्न आणि त्याच बरोबरीने आपण पाहिलं तर या बॉलवरती विकेट आली. हिट विकेट. फलंदाज मयूर भालके देखील आता बाद होताना आपण पाहायला मिळतो. 4 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानामध्ये समाप्त झालेला आहे. पहिल्या डावात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत होती टीम शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा. बनवल्या गेल्यात 78 धावा. 79 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं जातं टीम किसल या संघासमोर.
मुरबाडकर मोबाईल घ्यायचा विचार करताय तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल व ऍक्सेसरीज अगदी माफक दरात मिळतात. अगदी बजेट रेंज पासून तुमच्या स्वप्नातला एखादा ड्रीम फोन देखील मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. बरं, फायनान्शियल इश्यूज असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल EMI वर देखील घेऊ शकता. कारण मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या EMI फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. मग आता वाट कसली पाहताय? आजच मुरबाडकर कम्युनिकेशनला भेट द्या आणि आपला ड्रीम फोन खरेदी करा. काय मुरबाडकर मोबाईल घ्यायचा विचार करताय तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल व ऍक्सेसरीज अगदी माफ. चला बॅटर आपण दाखल व्हायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढील मॅचचा टॉस आपण करू. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. वैशाखरी टीम कॅप्टन गणेशपूर आणि वैशाखरे टीमचा कर्णधार आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा, कारण इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करतो. दुसऱ्या डावाला सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते, जिथे 79 धाव्यांचं टार्गेट सेट केलेलं आहे किसळ संघासमोर. ओपनिंग पेयर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आकाश आणि त्याच्या सोबतीला फलंदाज ऋषी हा फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राज निरगुडा खऱ्या अर्थानं गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये काय बॅटिंग केली या फलंदाजानं. या स्पर्धेची दुसरी 50 कंप्लीट करत असताना अप्रतिम फटकेबाजी आपण त्याची पहिल्या डावात पाहिली. आता दुसऱ्या डावाला सुरुवात होती. 24 बॉल 79 धावींची गरज. राजचा पहिलाच बॉल स्लॉट मध्ये, फटका दमदार, चेंडू सीमा रेषा पार, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. पहिल्याच बॉल वरती मोठा आक्रमण आपण पाहिला. फलंदाज जर आपण पाहिला स्ट्रायकिंग एंड वरती ऋषी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि ऋषीच्या बॅट मधून हा फटका दमदार आला, षटकार जो मात्र येताना आपण पाहिला. पहिल्याच बॉल वरती गोलंदाज राज निरगुडाचं आता स्वॅगनं स्वागत करत असताना बॅटर ऋषीला आपण पाहताय. ओहो, यॉर्कर लोवर फुल टॉस, फटका चांगला, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. ओहो, इथे जर आपण पाहिला रिस्क होती आणि असं म्हटलं जातं ना की रिस्कचे नाम बनते. क्विक सिंगल आली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 7 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. फिल्डिंग चांगली झाली, त्याचबरोबर डायरेक्ट हिट अपेक्षित होतं देवालपाडा या संघाला, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. आणि पाहता पाहता
ऋषी पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचला, सिंगल. राजचा हा बॉल लाईन लेन तिथे खराब आहे, ऑब्स्टिकला सोडून जाणारा हा बॉल आपण पाहताय. व्हाईट बॉल आला आणि टीमची टोटल एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला, तो 8 या धावसंख्येवरती. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंडवरती आकाश, हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. राजचा हा बॉल बॅकफुटवर जात असताना फटका चांगला सजवला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, एकच धाव जी मात्र या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 9 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर एक व्हाईट बॉल फेकला गोलंदाज राज निरगुडानं आणि पाहता पाहता हा बॉल जर आपण पाहिला तर सिंगल साठी फरार जो मात्र होताना आपण पाहिलेला आहे. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 9 धावा धावफलकावरती. राजचा हा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये फटका चांगला आणि त्याच्यावरती ही 6 धाव संख्येची मोहर, षटकार. पंधरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली. या दुसऱ्या डावामध्ये देखील टीम किसळ संघ एकूण 80 धाव्यांचा पाठलाग करत असताना फलंदाज ऋषी तयार. इथे बटन पाडमध्ये होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपरली यॉर्कर लेग बायच्या स्वरूपाने ही सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल मेंडेटरी पॉवर प्ले षटकामधला शिल्लक असताना राज निरगुडा हा गोलंदाज आपण पाहता, जिथे इक्वेशन आपण पाहिलं. इक्वेशन आपण जर पाहिलं तर इथून 19 बॉल आणि 63 धाव्यांची गरज. ओहो, व्हाईट यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल नाहीये. ओहो, प्रयत्न चांगले राहिलेत. 2 धावा ज्या मात्र या बॉलवरती इझिली कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या बॉल वरती खऱ्या अर्थाने आल्या या 2 धावा. पहिला षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते टीम किसळ, पाठलाग करते एकूण 80 धाव्यांचा. आतापर्यंत बनवला गेला तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये 18, शेवटचे बॉल शिल्लक असतील 18 आणि इथून गरज आहे 61 धाव्यांची. फिल्डिंग खुली करा लगेच. टॉस आपण करू दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचचा. गणेशपूर आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल वैशाकरे. या 2 संघाच्या दरम्यान आकाशदादा माडसे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. टॉस आपण करतोय. सो जय जगदंब गणेशपूर संघाने जिंकला टॉस आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र या ठिकाणी घेतलेला आहे आणि इन्व्हाइट केल्या बॅटिंगसाठी टीम वैशाकरे या संघाला. शेवटचे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये इथून 61 धाव्यांची गरज. हा मॅच इथून जिंकण्यासाठी टीम किसळ संघ आपण पाहताय. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात होतीये. राज येत आहेत, राज भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये तिथे पॉवर प्लेचा षटक समाप्त झालेला आहे. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय ऋषी.
राज भोईरचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, फटक्यात वजन आणि धावा जर आपण पाहिल्या तर मिळतील 4. हा चौकार. चौकाराला पहिल्याच बॉलवरती राज भोईर वरती चढवलेले हा आक्रमण आपण पाहिला. शेवटचे 17 बॉल 57 धाव्यांची अजूनही गरज आहे. राजचा हा बॉल शॉर्ट पिच डिलिव्हरी हुक करण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे. 1 फॉर दी ओव्हर असा कॉल पंचांना दिला. निर्धाव चेंडूची संगता जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. मिनी कमबॅक गोलंदाजाचा आपण पाहिला, ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. ओहो हो, अतिशय चांगली लाईन जी मात्र आपण पाहिली आणि त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स गोलंदाज राज भोईरला मिळत असताना निर्धाव चेंडू जो मात्र येताना आपण पाहिलेला आहे. 22 धावा धावफलकावरती शेवटचे 16 बॉल आणि इथून गरज आहे 57 धावेची. इथे यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. लेग स्टिक आता वाकवली आहे फलंदाज ऋषी. या मॅच मध्ये माघारी लागतो धक्का, पहिला फलंदाज बाद. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. अनिकेत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी या ठिकाणी बाद झाला, त्याच्या बॅटमध्ये आपण मोठे फटके पाहिले. आता अनिकेत येत आहेत. 15 बॉल 57 धाव्यांची अजूनही गरज आहे. राज भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राजचा हा बॉल लाईन इथे चेक केली जाईल. खऱ्या अर्थानं व्हाईट यॉर्कर जो मात्र अटेम्प्ट केला जातोय. गुड बॉल. वाईट साठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे या स्पर्धेमध्ये, फक्त बीमर साठी रिव्ह्यू आहे. वेस्ट ऑफ हाईट साठी ऑन फील्ड अंपायर जो निर्णय देतील तो अंतिम असेल. डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 14 बॉल आणि 57 धाव्यांची गरज. हा सामना इथून जिंकण्यासाठी टीम किसळ हा संघ 79 धाव्यांचा पाठलाग करतोय. फलंदाज अनिकेत तयार. राजचा हा बॉल इथे लाईन चेक केली जाईल. लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल आपण पाहिला. हा व्हाईट बॉलला टीमची टोटल एका धाव्याने पुढे जाईल. जाऊन पोहोचली ती तब्बल 23 धावा धावफलकावरती. तेवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 14 बॉल 56 धाव्यांची गरज. अग्रेसिव्ह बॅटिंग आता करावी लागेल. अनिकेत क्षमता आहे या बॅटरमध्ये. राजचा हा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी एक्सेप्ट केलं नसेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते खडलं जातं. डॉट बॉल ची सांगता जी मात्र आपण पाहिली. अतिशय चांगला बॉल त्यांना अटेम्प्ट केला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल पुन्हा एकदा येताना आपण पाहिला. शेवटचे 13 बॉल 56 धाव्यांची गरज. हा सामना इथून जिंकण्यासाठी टीम किसल हा संघ दुसऱ्या डावात बॅटिंग करतोय, पाठलाग करतोय 79 धाव्यांचा. गुड बॉलिंग राज भोईर. शेवटचा बॉल तयार आहेत बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेत. अंतिम बॉल पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. शेवटचा बॉल फेकला. डॉट. 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती. शेवटचे 12 बॉल आणि गरज आहे ती 56 धाव्यांची.
तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. प्रतीक येतात. प्रतीक पवार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल निर्णायक ओव्हरमध्ये. हे 6 बॉल खऱ्या अर्थानं भरपूर महत्वाचे आहेत आणि आमचे लाडके भाचोबा खऱ्या अर्थानं गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. प्रतीक पवार हा गोलंदाजाला आपण पाहताय. फलंदाज तयार. पहिलाच बॉल हार्ड लेन डिलिव्हरी ही खासियत आहे या गोलंदाजाची. आणि प्रतीक जर विकेट घेतो तर प्रत्येक विकेटसाठी त्याच्या मामाकडून म्हणजे माझ्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज. 23 धावा धावफलकावरती. शेवटचे 11 बॉल आणि 56 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक पवार तयार. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आकाशला आपण पाहताय. प्रतीकचा हा बॉल लाईन इथे चेक केली जाईल. ओहो हो लाईन अतिशय चांगली आहे. पंच तटस्थ राहतात आणि हा बॉल जो मात्र डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू सुरुवातीचे निर्धाव आलेत. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रतीक पवार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 10 बॉल 56 धाव्यांची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी. फलंदाज तयार आकाश. प्रतीक तयार होतो गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट.